नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट राजेश गुजराती. आपलं सगळ्यांचं स्वागत करतो लॉ एज्युकेशन टू ऑल या सदरात. मित्रांनो, आज आपण हिंदू विवाह अधिनियम 1955 म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 याच्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हिंदू विवाह कायदा, हिंदू मॅरेज ॲक्ट आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा विषय आहे. आपल्या भारतात मोस्ट ऑफ जी पीपल आहे त्यांना हिंदू मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल असतो आणि ह्या सगळ्या पीपलच्या विवाहाविषयी अनेक प्रश्न, अनेक अडचणी किंवा विवाहाच्या यथायोग्य विवाह काय आहे काय नाही याचं जर डिस्कशन असेल तर हिंदू विवाह कायद्यात म्हणजेच हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 या कायद्यात दिलेला आहे. तर आपण आजपासून जे मराठीमध्ये कायदे समजून घ्यायचा सदर चालू केलेला आहे याच्यामध्ये आपण हिंदू विवाह कायद्यापासून सुरुवात करतो आहोत. हे आपलं पहिलं लेक्चर आहे. कायदा खूप मोठा आहे, अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो, त्यामुळं हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. पण आपण ह्या व्हिडिओला, कारण लोक जास्त मोठा व्हिडिओ बघत नाही, तर आपण ह्या व्हिडिओला थोडा पार्टमध्ये पूर्ण करणार आहोत. तर ह्या व्हिडिओला आपण हिंदू मॅरेज ॲक्ट सिरीज नंबर 1 असं आज आपला हेडिंग देतो आणि आपण कायद्याच्या सुरुवात करू. तो आज कायद्याचं सेक्शन 1, कायद्याचं सेक्शन 1 काय सांगते की कायद्याचं नाव सांगते. तर हा जो कायदा आहे याला हिंदू विवाह अधिनियम 1955 असे म्हणता येईल असं पहिलं सेक्शन सांगते. आणि हा कायदा कुठून कुठपर्यंत किंवा भारतात कोणाकोणाला लागू आहे कसा आहे याविषयी सेक्शन 1चं उपकलम 2 ते सांगते की जम्मू काश्मीरचं राज्य जर सोडलं तर हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे. मग त्यामध्ये आता याची व्याप्ती म्हणजे हा कायदा कुठपर्यंत लागणार आहे, तर फक्त जम्मू काश्मीर राज्य सोडलं तर भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना, हिंदू लोकांना हा कायदा लागू आहे. मग आता असं असेल की जो व्यक्ती भारतात राहतो किंवा तो विदेशात राहतो आणि तो काही काळासाठी इथे होता किंवा त्यांनी विवाह भारतात केलेला असो की बाहेर केलेला असो, पण जर तो भारताचा संघराज्यीय रहिवासी असेल तरीही त्याला हा कायदा लागू होईल. मग आता याची व्याप्ती काय म्हणते, विवाहापूर्वी विदेशात राहणाऱ्या पक्षकारांच्या वास्तव्याचा मुद्दा जर उपस्थित झाला तर सदर पक्षकार भारतात फक्त विवाहानिमित्त जर आले असतील व विवाहानंतर पुन्हा विदेशात गेले असतील तर भारत येण्याचा उद्देश भारतीय रीतिरिवाजानुसार हा विवाह करणे होता. तर विवाह जर विच्छेदनाचा अर्ज वगैरे त्यांनी काही केला तर पक्षकार विदेशात होते म्हणून सादर केलेल्या पुराव्यावरून त्यांचं घर जर विदेशात असेल तरी म्हणून हिंदू कायदा त्यांना लागू होणार नाही. म्हणजे आता एक विषय हा आहे की अनिवासी भारतीय अमेरिकेत राहणारे जे तिथे परमनंट अमेरिकेत राहतात, ज्यांना भारतात फक्त कधी कधी फिरायला म्हणून आले आणि इथे मॅरेज केलं, अशा आता घटना आपल्या आजूबाजूला घडत आहे. आणि ह्या घटनांचा जर उल्लेख आपण केला तर याचा अर्थ काय होईल. म्हणजे आता समजा अनेक आपण बघतोय अमेरिका, रशिया, त्यानंतर युरोप खंड यामध्ये स्वामीनारायण सारख्या संस्था असतील, एस्कॉन सारख्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनाभूत संघ यांच्यासारख्या संस्था असतील आणि या संस्थेत जाऊन लोक तिकडे काही प्रॅक्टिस करतात आणि मग ते इकडे विवाह करण्यासाठी येतात. पण अशा व्यक्तीचं आदिवास जर भारतात नसेल, त्यांचं जर परमनंट घर भारतात नसेल तर त्यांना हा कायदा लागू होणार नाही. पण ज्याचे आई वडील भारतीय आहे, ज्याचे आई वडील भारतीय आहे, हिंदू आहेत, ज्यांचं घर इथे आहे आणि ते अमेरिका, रशिया, इंग्लंड, युरोप, जपान कुठेही गेले आणि ते विवाहानिमित्त इथं आले व पुन्हा विवाहानंतर तिकडे गेले तर त्यांना हा कायदा लागू असणार आहे. म्हणजे 1935चा इंडियन सिटिझनशिप ॲक्ट याचे सेक्शन 6 नुसार सुद्धा ज्या पण व्यक्तींचे आजोबा पंजोबा 1947, 1935 या वेळेला भारताचे जर कधी ते नागरिक असतील आणि त्यांनी जर इथलं नागरिकत्व सोडलेलं नसेल, त्यांचे आईवडील आजही इथले नागरिक असतील आणि हे फक्त नोकरीनिमित्त अमेरिकेत, रशियात गेलेले असतील आणि विवाहासाठी इथे येऊन पुन्हा विवाहानंतर जर रशिया, अमेरिका, इंग्लंडमध्ये गेलेले असतील पण त्यांचं एक घर भारतात असेल, एक घर जर त्यांचं रशियात असेल, इथली जर त्यांची नागरिकत्व असेल तर हा कायदा त्यांना लागू असणार आहे. दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे.
मित्रांनो, फरक हा आहे की पहिला व्यक्ती अमेरिका, रशिया इथून फक्त भारतात आलेला आहे, तो फक्त विवाह करण्यासाठी आलेला आहे. मग त्या विवाह करून तो पुन्हा भारतातून तिकडे गेलेला आहे, त्याचं परमनंट घर तिथे आहे. ते दोन्ही नवरा बायको रशिया, इंग्लंड, अमेरिका वगैरेचे नागरिक असतील किंवा तिथे राहणारे असतील, तर फक्त भारतात लग्न केलं म्हणून त्यांना हा कायदा लागू होणार नाही. पण जो व्यक्ती तिकडे राहतो, त्याचं घर पण तिकडे, पण त्याचं एक घर भारतात आहे, त्याचे आई वडील भारतीय आहे, त्यांचं नागरिकत्व भारताचं आहे, त्याचा जन्म भारताचा आहे, तर त्या व्यक्तीला हा कायदा लागू असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा सेक्शन 1 चं उपकलम 2 हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, त्याची व्याप्ती आपल्याला कळली पाहिजे की हा कायद्याची व्याप्ती किती आहे. आणि याच्यातच खूप टेक्निकल प्रश्न येत असतात. मी हा डिटेलमध्ये घेणार आहे, जास्त नाही, 1-2 जरी आपले सेक्शन झाले तरी चालेल. पण हा कायदा सेक्शन वाईज गेल्याने आपला जो फायदा होणार आहे, जे मराठीतून शिकण्याची आपल्याला मजा येणार आहे, त्याचा आपल्याला फायदा करून घेऊ. आता सेक्शन 2 वर येऊ आपण. अधिनियमांचा विस्तार. हा जो अधिनियम आहे याचा विस्तार म्हणजे हा कोणाकोणाला लागू आहे. आता भारतात हिंदू या डेफिनेशन मध्ये कोण कोण येते, कोणते कोणते व्यक्ती आहेत की ज्यांना हा कायदा लागू असणार आहे. तर वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो समाजाचे व्यक्ती, प्रार्थना समाजाचे किंवा आर्य समाजाचे व्यक्ती, अनुयायी, जी व्यक्ती धर्माने त्यांचे कोणतेही रूप किंवा विकसन यानुसार हिंदू आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला हा लागू आहे. म्हणजे आपण जरी बघतो की हिंदू समाजात अनेक जाती, अनेक पंथ, अनेक समाज एकत्र येऊन हा हिंदू समाज निर्माण झालेला आहे. पण जेही कोणत्याही प्रकारे हिंदू धर्माच्या धार्मिक रीतिरिवाजानुसार दिलेल्या जर पूजा पद्धती ज्यांच्या अंगीकारत असतील, ज्यांच्या पूजा पद्धती असतील व ज्यांच्या चालीरीती त्याप्रमाणे असतील, त्या सर्व सामाजिक लोकांना हा कायदा लागू होतो. जी व्यक्ती बौद्ध आहे, जैन आहे, शीख आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला पण हा कायदा लागू होतो. ज्या राज्य क्षेत्राबाहेर अधिनियमांचा विस्तार किंवा आदिवासाची असलेली ज्या व्यक्तीने धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाहीये, म्हणजे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू जो व्यक्ती नाहीये, त्याही व्यक्तीला हा हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. जर हा अधिनियम संमत झाला नसता तर या परामर्श घेण्यात आलेल्यापैकी कोणत्याही बाबीत हिंदू कायद्याने किंवा कायद्यानेचा भाग असलेल्या कोणत्याही रूढीने, परिपाठाने किंवा नियंत्रित झाले नसतील असे साबित होत नसल्यास कोणत्याही व्यक्तीला लागू आहे. म्हणजे हिंदूंच्या ज्या पण रीतिरिवाज आपण पाळतो त्या सर्व समाजाला हा कायदा लागू आहे. ज्याच्या मात्यापैकी पित्यापैकी अजून दुसरं सेक्शन 2 चं अ, ज्याच्या मात्यापित्यापैकी दोघेही धर्माने हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख असे कोणतेही औरस किंवा अनावरस, म्हणजे लिजिटमेट और इलिजिटमेट कोणत्याही प्रकारचं चाइल्ड, म्हणजे ज्याला औरस अनावरस हा शब्द आपण समजून घेऊ जरासा, अशा अपत्य आणि त्यांच्या होणाऱ्या मुलं, त्यांना असणारा कायदा हा सगळ्यात त्यांना लागू आहे. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या स्त्रीबरोबर लग्न करतो किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर लग्न करते आणि त्यातून अधिकृत कायदेशीर लग्नातून ज्या ज्या संतती जन्माला येतात त्यांना औरस पुत्र म्हटल्या जातं. म्हणजे दोघेही आई वडील हिंदू होते, त्यांनी लग्न केलं रीतसर, ते वयवर्ष, मुलगी 18 वर्षाच्या नंतरची केली, मुलगा 21 वर्षाच्या नंतरचा असणारा केला, त्यांनी लग्न केलं, सुखाने संसार केला आणि त्यांचे मुलं झाले, तर त्यांचे मुलं औरस मुलं असे समजल्या जातात. मग आता अनावरस मुलं म्हणजे काय? तर अनावरस मुलं म्हणजे आता एखाद्या व्यक्ती, ही मोठी व्याख्या आहे पण आपल्याला समजून घ्यायचा विषय आहे की अनावरस मुलं म्हणजे एखाद्या पुरुषाचं एक लग्न झालेलं आहे, तो पहिल्या पत्नीबरोबर राहत असताना तो दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाह करतो किंवा विवाहासारखे संबंध करतो किंवा प्रेम संबंध करतो आणि त्यातून मुलं होतात. पण मग तो जो विवाह आहे तो कायद्याच्या दृष्टीने अवैध किंवा अमान्य अशा स्वरूपाचा आहे. पुढे ते सेक्शन येणार आहे, पण त्याची थोडक्यात माहिती देतो की जेव्हा एक पत्नी जर हयात असेल तर हिंदू व्यक्तीला दुसरं लग्न करता येत नाही. पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झालेला नसेल तरी दुसरं लग्न करता येत नाही.
पहिल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेमाचे किंवा शारीरिक संबंध ठेवता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अनैतिक मध्ये जातात, ज्याला अनैतिक संबंध असे म्हटले जातात. पण जर त्या अनैतिक संबंधातून जर मुलगा मुलगी अथवा संतती झाली तर त्याला अनावरस संतती असे म्हणतात, अनैतिक संतती असे म्हणतात. मात्र त्या अनैतिक संततीला या पुरुषांच्या म्हणजे त्या ज्या पुरुष असेल त्याच्या संपत्तीत किंवा याच्यात अनेक प्रकारे वाटा मिळतो, ते त्याच्या औरस पुत्रांसारखं असतं. पण त्या स्त्रीला अनैतिक संबंध, पण त्यांनाही अनावरस पुत्रांना हा कायदा लागू आहे की नाही हा एक पुढचा पार्ट आहे, त्याच्याकडे जाऊ. फक्त ह्या सेक्शन पर्यंत आपण मर्यादित पाहू. ज्याच्या मात्या पित्यापैकी दोघांचं आपण पाहिलं, ज्यांच्या मात्या पित्यापैकी एक जण धर्माने हिंदू आहे व बौद्ध जैन शीख आहे व अशी माता अथवा असा पिता ज्या जनजातीतील समाजातील समूहातील किंवा कुलातील आहे किंवा होता त्याचा घटक म्हणून ज्याचे पालन पोषण करण्यात आले असे कोणते औरस किंवा अनावरस पुत्र यांनाही हा कायदा लागू आहे. जी व्यक्ती धर्मांतर किंवा पुनर्धर्मांतरण करून हिंदू बौद्ध जैन शीख धर्मात आली आहे अशी कोणती पण व्यक्ती याला पण हा कायदा लागू आहे. म्हणजे सांगायचा विषय असा आहे की आपण मगाशी जसं डिस्कस केलं की धार्मिक याच्या खाली धार्मिकता ज्याला आवडते तो व्यक्ती विविध धर्मामधल्या पूजा पद्धती करायला लागतो आणि स्वतःचं धर्मांतरण करून घेतो. तर मग असा व्यक्ती तो कोणत्याही आधीच्या धर्मात असेल पण तो सज्ञान असताना त्यांनी स्वतःहून जर हिंदू धर्माचा अवलंब केला किंवा तो स्वीकारला तर त्यानंतर त्याच्या होणाऱ्या संततीला त्याला स्वतःला सर्वांना हा कायदा लागू होतो. आता पोटकलम 2 हे 1चं आपण पाहिलं तर पोटकलम 2 हा अतिशय महत्वाचा कलम आहे आणि ह्याच कलमाला अनेक चांगले वकील समजून घेत नाही, अनेक चांगले जज समजून घेत नाही आणि अनेक वेळा भारतात अनेक स्त्रियांवर अनेक पुरुषांवर असे अन्याय अत्याचार होतात. त्या असा हा एक सेक्शन 2 आहे जो समजून काय घ्यायचं आहे, आपण काय समजायचं आहे ते आपण समजून घेऊ. पोटकलम 2चं 1 काय म्हणतंय की ह्या हिंदू मॅरेज ऍक्टच्या पहिल्या याच्यात काहीही अंतर्भूत असलं तरी या अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट भारतीय संविधानच्या अनुच्छेद 366चा कलम 25च्या अर्थानुसार कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या घटक व्यक्तींना लागू असणार नाही. मात्र केंद्र शासनाने शासकीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे अन्यथा निर्देशित केल्यास तो अपवाद समजावा. आता विषय इथे खूप महत्वाचा विषय, महत्वाचं सेक्शन आपण इथे बघतो आहोत की हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल कोणाला होता. वरती आपण डेफिनेशन पाहिले की ज्यू ख्रिस्ती पारसी हे नाही आहेत ते सगळ्यांना तो कायदा लागू होत होता. पण हे 2 नंबरचं कलम की भारतात अनेक 366 भारतीय संविधानाच्या 366 मध्ये अनेक शेड्यूल घोषित केलेले आहे, अनेक जाती जमातींचे शेड्यूल घोषित केले, अनेक शेड्यूल ट्राईब घोषित केलेले आहेत, आदिवासी जमातींचा शेड्यूल घोषित केला आहे. तर ह्या जरी आदिवासी समाज असतील ह्यांच्या चालीरीती काही हिंदूंसारख्या असतील किंवा ते घटक असतील पण त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल नाही. म्हणजे आदिवासींना हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल नाही. त्यामुळे हिंदू मॅरेज ऍक्टचे सगळे पुढचे मागचे हे कलम त्यांना लागू होत नाही. त्यांच्या विवाहाविषयीचे जे काही प्रश्न असतील ते भारतीय विवाह कायदा याच्यानुसार आपल्याला बघावे लागतात किंवा त्यांच्या चालीरीतीनुसार बघावे लागतात. त्यामुळं आदिवासींना हिंदू विवाह कायदा ऍप्लिकेबल नाही. या अधिनियमाच्या उपकलम 3 घेऊ आपण. या अधिनियमाच्या कोणत्याही भागातील हिंदू या शब्दप्रयोगात जो व्यक्ती धर्माने हिंदू नसली तरी या कलमात अंतर्भूत असलेल्या तरतुदीच्या आधारे जिला अधिनियम लागू होतो अशी जी व्यक्ती आहे तिचा यात जणू समावेश असावा अशा तऱ्हेने शब्दप्रयोग लावला जाईल. मग आता कन्फ्युजन नंबर 2 नंबर सांगितले आदिवासींना लागू नाही. मग सरसगट आदिवासींना लागू नाही का? नाही, सरसगट आदिवासींना हा कायदा लागू नाही असं नाहीये. विशिष्ट आदिवासी जमातींनाच हा कायदा लागू नाहीये. पण ज्या आदिवासी जमाती हिंदू समाजाच्या चालीरीती परंपरा
चालवतात, त्याप्रमाणे विवाह करतात, त्याप्रमाणे औरस अनावरस पुत्रांचं हे करतात, पालनपोषण करतात, ॲडॉप्शन करतात, उत्तराधिकारी नेमतात. अशा सगळ्या आदिवासींना सुद्धा हे उपकलम 3 लागू होतं, हिंदूंना सुद्धा लागू होतं. जो व्यक्ती स्वतःला नास्तिक म्हणेल त्या व्यक्तीला सुद्धा हे कलम लागू होतं, की तो जर कधी त्याचं मूळ हिंदू धर्मापासून येत असेल तर त्यालाही लागू होतं. याविषयी संशोधनाचा विषय आहे. विदेशी नागरिकत्व, आता याच्यात एक विवेचन आहे, हे ते आपण एक छोटीशी केस लॉ सुद्धा डिस्कस करून घेऊ. हिंदू पत्नीने न्यायिक फारकत व मुलाचा ताबा मिळण्याकरता अर्ज केला. सदर प्रकरणात पती स्वीडन येथे राहत होता, त्याचे स्वीडनचे नागरिकत्व होते, तथा पत्नीकडे स्वीडनचे नागरिकत्व होते. त्यानंतर पती स्वीडनहून ऑस्ट्रेलिया येथे गेला. पत्नी भारतात राहत होती. ऑस्ट्रेलिया इथे पती गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व त्याच्याकडे नव्हते, मात्र नागरिकत्वासाठी त्याने अर्ज केला असल्याचे पतीने म्हटले असले तरी पुरावा सादर करणे सदर म्हणजे स्वीकारण्यात आले नाही. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व नसलेल्या पती ऑस्ट्रेलिया इथे राहत असला तरी पत्नी त्याच्या विरुद्ध भारतात भारतीय हिंदू कायद्याप्रमाणे अर्ज दाखल करता येईल. म्हणजे जरी परदेशी नागरिकत्व असेल पण पत्नी भारताची नागरिक असेल तर तिला इथे आपल्याला दाद मागता येते, इथल्या कोर्टात केस चालते. आता याचे एक 3 नंबरला आहे व्याख्या. तर ह्या व्याख्येत कोणती व्याख्या काय आहे, आणि हे 3 नंबरचं कलम अतिशय महत्त्वाचं कलम आहे. एवढं जर समजलं तर आपल्याला कायद्याचं 99% आपल्याला नॉलेज येऊन जाईल आणि इथेच आपला कायद्याचा विजय होऊ शकतो. तर यात अंतर्भाव असलेल्या स्त्री, रूढी, आता आपल्याला याची व्याख्या पाहून घ्यायची की 3 नंबर हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये कशाची काय व्याख्या. रूढी व परंपरा हा शब्द अनेक वेळा हिंदू कायद्यात येतो. तर रूढी व परंपरा या शब्दप्रयोगाद्वारे जो नियम सातत्याने एकाच स्वरूपात दीर्घ काळ पाळला जातो. अनेक प्रथा आहेत ज्या हजार वर्ष पाळल्या जात आहेत, ज्या 200 वर्ष पाळल्या जात आहेत, 500 वर्ष पाळल्या जात आहेत, त्या प्रथा सगळ्या याच्यामध्ये येत आहे. तर कोणत्याही स्थानिक क्षेत्रात जनजाती समूहात कलवात कायद्याने बळप्राप्त झालेला असा कोणताही नियम आहे तो नियम याच्यात रूढी आणि परंपरामध्ये येईल. परंतु तो नियम निश्चित असला पाहिजे आणि गैरवाजवी किंवा लोकधारणेच्या विरुद्ध नसावा. लोकधारणा काय आहे, बऱ्याच गोष्टीचं याचं उदाहरण आपल्याला देता येईल. परंतु आणखीन असे की फक्त कुलालाच लागू असलेले नियमाच्या बाबतीत कुलाने तो सोडून दिलेला नसावा. म्हणजे एक कुळ ही एक परंपरा आपल्या हिंदू धर्मात किंवा चालीरीतीत चाललेली असते. तर ही कुळ परंपरा सुद्धा आपण बघावी की कुळांमध्ये काही ठिकाणी हे कशाच्या विरुद्ध आहे. कुळ म्हणजे आता भारत हा देश फार मोठा देश आहे, हिंदूंचा खूप मोठा जनसमूह आहे. त्यामुळे प्रत्येक समूह एक स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी किंवा वेगळे नीती नियम करून चालतो. याचे आपण उदाहरण आपल्या राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातही अनेक, मध्य प्रदेशमध्ये बघितलेले आहे. तर त्याच्यानुसार याची इथे डिस्कशन केलेलं आहे. परंतु आणखीन असे की कुलालाच लागू झाला. जिल्हा न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालयाचं जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं त्याला दिवाणी न्यायाधीश आणि सर्व फौजदारी न्यायाधीश हे याच्यामध्ये येते. न्यायालय सख्खे नाते किंवा सापत्न नाते, 2 व्यक्ती जर एकच पुरुषापासून जन्माला आले तर ते सख्खे असतात. एक पुरुष एक आई यांच्यापासून जन्माला येणारे सख्खे नाते असते. आणि एक पुरुष 2 आया यांना सावत्र नाते म्हटले जाते. तर ह्या संकल्पना सहसा आपल्याला माहिती आहेत. जेव्हा 2 व्यक्ती समान पूर्वज पुरुषापासून त्यांच्या एकाच पत्नीद्वारे वंशोद्भव झाला तेव्हा ते एकमेकाशी सख्या नात्याने, व जेव्हा त्यांचा समान पुरुषापासून निरनिळ्या पत्नीच्या द्वारे वंशोद्भव झाला त्या व्यक्ती एकमेकांपासून सापत्न नात्याने संबंधित आहेत असे म्हटतात. मग हे खूप महत्त्वाचं आहे. सखा भाऊ, सावत्र बहीण, सावत्र आई, हे सगळं ह्या सेक्शनमध्ये आपण 2ची त्याची व्याख्या आहे त्याच्यामध्ये केलं आहे. आता एक सहोदर नाते असाही एक कलम आहे आता याच्यामध्ये सेक्शन 3चा D मध्ये की सहोदर जेव्हा 2 व्यक्तीचा समान पूर्वज स्त्रीपासून पण तिच्या निरनिळ्या पतीच्या द्वारे वंशोत उत्पन्न झालेला असावा तेव्हा त्या व्यक्तीला एकमेकाशी सहोदर नात्याने संबोधित आहे असे म्हणतात. सहोदर नाते म्हणजे काय? एकच स्त्री 2 पुरुषांशी लग्न करते आणि 2 पुरुषांपासून तिला वेगवेगळी संतती प्राप्त होते. म्हणजे याची हकीकत असते की एक स्त्री एक तर घटस्फोटानंतर किंवा पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर
किंवा पहिला पती परागंदा झाला, 7-8-10 वर्ष सापडला नाही की तिने नंतर दुसरं लग्न केलं की त्याच्यापासून, म्हणजे एका पत्नीचे 2 नवरे असतील किंवा 2 पती असतील, त्यांच्यापासून होणारी निरनिराळी संतती, मुलगा मुलगी काय असेल ते त्यांचे सहोदर नाते आहे असे म्हटले जाते आणि त्याला सहोदर नाते म्हणतात. त्याचा फायदा किंवा त्याचं जे काय आहे ते पुढे आपल्याला भरपूर उत्तराधिकारी किंवा याच्यात येणार आहे, ते आपण नंतर पुढे बघू. क आणि ड, पूर्वज पुरुष यात पित्याचा व पूर्वज स्त्री यात मातेचा समावेश आहे. तर पुरुष कोण आहे, तर आपले अपर स्टेप म्हणजे वरती जाणारी ही पूर्वज मध्ये आपण आपले वडील, आपले आजोबा, पणजोबा, पुढची पिढी यांना आपण पूर्वज पुरुष म्हणतो. स्त्रीमध्ये पूर्वज स्त्रीमध्ये आपली माता, आपली आजी, आपली अजून त्याच्यावरती त्यांना पूर्वज त्या स्त्रियांमध्ये हे गणती होतात. विहित याचा अर्थ आता याच्यात ईद आहे. विहित म्हणजे जे जे नियमात लिहिलेलं आहे त्याला विहित म्हणायचं. कोणत्याही व्यक्तीच्या संपीडन नातेसंबंध हा हिंदू समाजातला फार महत्वाचा भाग आहे. संपीडन नातेसंबंध, आणि याला सुद्धा बरेच अधिकार मिळतात. आपल्या इथे आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, आसाम असेल, इकडे हे खूप वापरलं जातं. भारतात महाराष्ट्रात सुद्धा हे खूप वापरलं जातं. कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भात संपीडन नातेसंबंधाची जी व्याप्ती मातेकडून आराही वंशक्रमाने 3ऱ्या पिढीपर्यंत, ती पिढी धरून, किंवा पित्याकडून आरोही वंशक्रमाने 5व्या पिढीपर्यंत धरून प्रत्येक बाबतीत संबंधित व्यक्ती ही पहिली पिढी म्हणून तिची गणना करून तिच्यापासून वंशक्रमाच्या वरच्या दिशेने मागावा घेतात. मग आता हे असं जायचं आपल्याकडं. तेच मगाशी सांगितलं ते आजोबा पणजोबा, इकडे नाना नानी किंवा त्यांनाही आजोबा पणजोबाच म्हणतात. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. जर 2 व्यक्ती संपीडन नातेसंबंधाच्या मर्यादेत एक व्यक्ती दुसरीची रेषीय पूर्वज किंवा जर त्याच्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात जो संपीड नातेसंबंधाच्या मर्यादेत आहे असा त्याचा समान रेषीय पूर्वज असल्यास ती व्यक्तीचे संपीडन आहेत असे म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये याला स्टेप, एका स्टेपवर असणारे म्हणतात. पण असंही होतं बऱ्याच वेळा की संपीडन म्हणजे ज्या वेळेला पिंडदान वगैरे केलं जातं तेव्हा खालची स्टेप वर उचलल्या जाते. ते पुढे येणार आहेत आपण पाहू. आता निषिद्ध नातेसंबंध ग, याच्यामध्ये काय, निषिद्ध नातेसंबंध हा एक हिंदू समाजाचा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि हा निषिद्ध नातेसंबंध जर समजला तर हिंदू मॅरेज ऍक्टही पूर्ण आपल्या लक्षात येईल. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची रेषीय पूर्वज असल्यास त्यांना एकमेकांमध्ये लग्न करता येणार नाही. निषिद्ध नातेसंबंध म्हणजे ह्या संबंधात जर तुम्ही व्यक्ती मोडत असेल तर तुम्ही एकमेकाशी लग्न करू शकत नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची रेषीय पूर्वजांच्या किंवा वंशजाची पत्नी असल्यास, म्हणजे आपल्याला अनेक धर्मामध्ये अशा काही चालीरीती चालतात पण त्या हिंदू समाजात चालत नाही. तर ह्या अशा म्हणजे आज आपण एखादा व्यक्ती लग्न करतोय आणि तो त्याच्या काकूशी, त्याच्या मामीशी, त्याच्या मावशीशी, त्याच्या बहिणीशी लग्न करू शकत नाही, कारण ते निषिद्ध संबंधात येतात. हे निषिद्ध संबंध समजले पाहिजे. एकच गोत्र असणाऱ्या व्यक्ती एकाच गोत्रात एकाच कुटुंबातल्या व्यक्तीमध्येही लग्न केल्या जात नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावाची किंवा वडिलांची किंवा आईच्या भावाची अथवा आजोबाची किंवा आजीच्या भावाची पत्नी होत असल्यास मामी, आजी, काकू या सगळ्या या आपल्या निषिद्ध नातेसंबंधात. जर दोघे बहीण भाऊ, चुलता पुतणी, मामा भाची, आत्या भाचा, मावशी भाचा, चुलत्या पुतण्या अथवा भावाची बहीण किंवा 2 भावांची किंवा 2 बहिणींची अपत्य असतील तर त्या व्यक्ती निषिद्ध नातेसंबंध श्रेणीच्या अंतर्गत आहेत असे म्हणतात. किती सोपं सरळ आहे. जिथे जिथे आपलं ब्लड दोन्ही बाजूनी एकत्र येतंय आईकडून आणि वडिलांकडून, तिथे आपल्याला विवाह करता येत नाही. असा हा निषिद्ध नातेसंबंध आहेत. सापत्न सहोदर नात्याचा, सख्या नात्यांचा, सहोदर पण तेच आलं जे मगाशी आपण पाहिलं, त्यातही विवाह करता येणार नाही. सापत्न नात्यातही आपल्याला म्हणजे सावत्र भाऊ बहीण, सावत्र नात्यांमध्ये करता येणार नाही. औरस अनावरस, एकाच व्यक्तीचे औरस पुत्र एकाच व्यक्तीच्या अनावरस पुत्रांचे एकमेकांमध्ये लग्न करता येणार नाही. दत्तक तसेच रक्ताचा नातेसंबंध, जो व्यक्ती दत्तकात आलेला आहे आणि जो रक्ताच्या नातेसंबंधात आहे यांच्याही मुलांना एकमेकांशी लग्न करता येत नाही, याचा समावेश आहे. असं हे अधिनियम आहे. या अधिनियमांना परिणाम काय होतात
किंवा काय होतील याचं थोडंसं विवेचन आपण कलम 4 मध्ये राहील. तर आता आजपर्यंत आपण 3ऱ्या कलमाला थांबून घेऊ. इथून पुढचं सेशन 4थ्या कलमापासून चालू होईल. आज हिंदू विवाह मॅरेज ॲक्टच्या पहिलं सेशन आपण पूर्ण केलं. थोडं जरी मोठं झालं असलं, कितीही शॉर्टकट करायचा प्रयत्न केला, पण कायदा समजावणं सोपं नाही आहे. एवढ्या 10-20 मिनिटाच्या कालावधीत तो समजू शकत नाही. तरी पण आपण मराठीतून माय मराठीतून समजावण्याचा प्रयत्न केला. यातून आपल्याला काही जर कधी अडचणी असतील तर प्रश्न विचारा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या तमाम मराठी बांधवांना, लॉ कॉलेजच्या स्टुडंटला, मराठी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लॉ शिकण्यासाठी हा आवडीचा विषय व्हावा म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवायला घेतला. आपण हा लाईक करा, शेअर करा. इतके बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.